पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत त्यांनी मराठी रंगभूमीची भरभराट आणि पडता काळ दोन्हीही अनुभवलेलं आहे. इयत्ता 5वीत असताना त्यांना शाळेतील नाटकाच्या प्रयोगाच्या जेमतेम 1 आठवडा आधी काम करण्याची संधी मिळाली. त्याआधी त्यांनी कधीच नाटकात काम केलेलं नव्हतं. पण एका शिक्षकाने त्यांना इतरांच्या नकला करताना पाहिलं होतं. नाटकाचे सर्वेसर्वा असणाऱ्या सरांनी त्यांना काम करण्याचा आग्रह केला आणि म्हणून त्यांनी अभिनयाचा विडा उचलला. पण घरी बाबा अभिनयाच्या विरुद्ध असल्यामुळे थोडं कठीण होतं. रात्री प्रॅक्टिस झाल्यानंतर बाबांना कळू नये म्हणून घराच्या पाईपवरून चढून ते घरात येत असत. त्यांची आई मात्र पूर्ण रात्र जागी राहत असे. त्यावेळी त्या दोघांना माहीत नव्हतं की पुढे जाऊन ते मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयानं गाजवणार होते. या दिग्गज मराठी अभिनेत्याचं नाव आहे शरद तळवलकर. 1 नोव्हेंबर 1918 रोजी त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील बोधे गावी झाला. पुण्यात शिकत असताना वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा नाटक बघितलं. त्यानंतर शाळेत अनपेक्षित मिळालेल्या संधीमुळे त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. दरवर्षी शाळेतील गॅदरिंगमध्ये सिंहासन, संशय कल्लोळ अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी कामं केली. 1938 साली त्यांनी एका नाटक कंपनीत काम करायला सुरुवात केली. पण 1940 साली चित्रपटांच्या प्रभावामुळे मराठी रंगभूमी होरपळायला लागली. एकदा वाई येथील त्यांच्या नाटकाच्या प्रयोगाला फक्त 3 प्रेक्षक आले होते. शेवटी नाटक कंपनी सोडून ते पुण्याला परत आले. तिकडे सुद्धा फार काही झालं नाही. शरदरावांचे बंधू आचार्य अत्र्यांच्या चांगल्याच परिचयाचे होते. म्हणून अत्र्यांनी दिलेलं पत्र घेऊन ते कोल्हापुरात चित्रपटात आपलं नशीब आजमावायला गेले. तिकडे बाबूराव पेंढारकरांची त्यांची भेट झाली. तेव्हा पेंढारकरांनी त्यांना सांगितलं की कॉलेजमध्ये जाऊन पुढील शिक्षण घ्या, पैसे कमायला लागा आणि मग अभिनय क्षेत्रात काम करा. त्यावेळच्या परिस्थितीनुसार शरद तळवलकरांना हा सल्ला योग्य वाटला म्हणून ते पुण्यात परतले. परत आल्यावर त्यांनी मिलिटरीमध्ये कारकुनाची नोकरी केली आणि SP कॉलेजमध्ये पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही करत असताना त्यांना पुन्हा एकदा कॉलेजमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. तिथून पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यांनी छापील संसार, एकच प्याला, लग्नाची बेडी, घरोघरी हीच बोंब, संगीत शारदा, कट्यार काळजात घुसली, बावनखणी, भावबंध, अपराध मीच केला, दिवा जळू दे, आप्पाजींची सेक्रेटरी, सखी शेजारीण अशा जवळपास 45 नाटकांमध्ये काम केलं. याचबरोबर शरदरावांनी जवळपास 160 चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं. यामध्ये लाखाची गोष्टमधील रामनाथ, चल रे रक्षा मुंबईला मधील बाजीराव वाघमारे, धूमधडाकामधील धनाजीराव वाकडे, मुंबईचा जावईमधील अप्पा पोंक्षे, अष्टविनायकमधील साठे काका, नवरे सगळे गाढवमधील नाना, बंधनमधील अण्णा जाधव, आराम आराम हे मधील पोटभरे अशा अनेक अजरामर भूमिका साकारल्या. शरद तळवलकरांचा विवाह उषा वाटवे यांच्याशी झाला. त्याची सुद्धा कहाणी फार मजेशीर आहे. त्यावेळेला शरदराव कुलगुरूंचे खाजगी सचिव म्हणून काम करत होते. कॉलेजमधील नाटकांचे दिग्दर्शन सुद्धा ते करायचे. त्यावेळेला त्यांची आणि त्यांच्या पत्नीची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्या दोघांनी 1950 साली लग्न केलं. 1955 साली शेक्सपियरच्या ऑथेल्लो नाटकाचं मराठी भाषेमध्ये झुंजारराव म्हणून रूपांतरित करून बाबूराव पेंढारकर सादर करत होते. त्यात राजाभाऊ परांजपे सुद्धा अभिनय करत होते. पुण्याच्या एका प्रयोगादरम्यान राजाभाऊ मुंबईत एका चित्रीकरणात अडकले होते. दुसऱ्याच दिवशी प्रयोग होता आणि तो कसा करायचा हा मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळेला आनंद धुमाळ यांनी शरदरावांचं नाव सुचवलं. एका रात्रीत धुमाळांच्या मदतीनं सगळी तयारी करून शरदरावांनी ती भूमिका बजावली. खुद्द बाबूराव पेंढारकरांनी विंगेत उभं राहून त्यांचं काम बघितलं. प्रयोग पूर्ण झाल्यावर त्यांनी सांगितलं की या पुढील प्रयोगात परांजपे काम करणार नाहीत, तुम्हीच करा. यावरून शरदरावांचं आपल्या कामावर असलेलं प्रेम आणि निष्ठा दिसून येते.
धूमधडाका चित्रपटाचा मुहूर्त होणार त्याच्या आदल्याच दिवशी सुद्धा स्क्रिप्टवरून महेश कोठारे आणि शरद तळवलकर यांच्यात थोडासा वाद झाला. महेश कोठारे त्यांचे रिप्लेसमेंट सुद्धा शोधायला लागले, पण मुहूर्ताच्या दिवशी मात्र शरद तळवलकर आले आणि महेश कोठाऱ्यांना म्हणाले, आपण हा चित्रपट एकत्र करूयात. चित्रपट तर आपण सगळ्यांनीच पाहिलाय, त्यामुळे शरदरावांच्या अभिनयाबद्दल बोलण्याची काही गरजच नाही. विचित्र हावभाव आणि अश्लील वाक्य न बोलता सरळ साधे भाव आपल्या चेहऱ्यावर आणून प्रेक्षकांना हसवणारा आणि काही प्रसंगी रडवणारा हा अभिनेता आज जगात नाही. पण मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी शरद तळवलकरांनी दिलेल्या योगदानाबद्दल कायम त्यांच्या ऋणात राहील हे मात्र नक्की. आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका. तसंच शरद तळवलकरांची कुठली भूमिका आपल्याला आवडते हेही जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात.